पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. नैराश्याचे बंध तोडून मनोरंजनाचे सूत जुळवायला आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाचं महावस्त्र विणणाऱ्या आपल्या सगळ्या विणकरांचं, अर्थात आपल्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया या महावस्त्रावर विनोदाचा नाजूक कशिदा उमटवणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, कूल, टॅलेंटेड आणि गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाले आहेत म्हणजे वाघाचे पंजे या सिनेमातील तंत्रज्ञ आणि कलाकार. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यात आधी डॅशिंग अभिनेता सौरभ गोखले, यंग अँड टॅलेंटेड तमन्ना बांदेकर, हरहुन्नरी अभिनेता निखिल चव्हाण, अष्टपैलू अभिनेत्री प्राजक्ता हनमकर, या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत आणि मराठी तारका दीपाली सय्यद. तुमचं खूप खूप स्वागत हास्य जत्रेत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या, सिनेमाबद्दल जाणून घ्यायचंय, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, मृणालताईंच्या मुली पुन्हा एकदा सज्ज झाल्यात नवीन पाहुण्याचं आदरातिथ्य करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा पाहुणचार अनुभवण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर. हे बघा, बस स्टॉप आहे, बस स्टॉप. तिकडे यायचं. दिसलात आहो तुम्ही. कुठे तुम्ही दिसलात? या राऊत, सॉरी, या ना या. कसा झाला प्रवास? प्रवास काय कसा झाला? मी चालत कसे आलात? तिकडे गाडी कुठे तुमची? अहो, तो गॅस भरायला थांबलाय तिकडे. गॅस संपला त्या गाडीवाल्याचा. म्हणाला 1.5 तास तिकडे आता लाईन मध्ये लागणार. चालत इथे आलो एवढा. असं करतो तो नेहमी, माहितीये, नेहमीच कामचुकार माणूस आहे. असं करतो सगळ्या सेलिब्रिटीजना, असा तंगवतो तो. मग नका ठेवू त्याला, काढून टाका. काढून नाही टाकू शकत, तेवढा स्वस्त दुसरा मिळत नाहीये ना. हॉटेलला जायचंय का? जायचंय ना, जायचंय. जर असा फक्त प्रॉब्लेम असा आहे की ना, थोडस इथे थांबावं लागणार आहे. ते हॉटेलवाल्यांचा फोन येतोय फक्त. तो आला की आपण लगेच इथून निघूया. तोपर्यंत ना मी माझ्या मुली, नीलू, शीलू, कुठे आहात? येतायत त्या. मग आपण तिथे कुठे राहिलात? सॉरी मृणालताई, आम्हाला यायला उशीर झाला. तुम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी चाफा आणायला सांगितलेला ना. शोधत होतो म्हणून उशीर झाला. हा चाफा आहे? हा चाफा नाही आहे काय? हिने सांगितलं चाफा आहे. मी कुठे म्हणाले? तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. तू म्हणाली. म्हणाली. छान. आता याच्यावरनं पाहुण्यांसमोर वाद घाला तुम्ही. तू म्हणाली हेच करत बसा. हा, मृणालताईंनी सांगितलेलं काही नीट करताच येत नाही आपल्याला. बघा काय केलंय त्यांनी. मी काय करायचं? कुठे कुठे लक्ष द्यायचं ना. नाही ठीक आहे. हो, एवढा काही हरकत नाही. आता फुलं ती फुलंच आहेत ना. काय सांगितलेलं? चाफा. चाफा काय, झेंडू काय, इट्स ओके. बघा किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा, वाकून बघशील. किती चांगल्या मनाचा माणूस आहे. बघा जरा, ऐकतोय, समजून घेतोय तुमच्या चूक. आता बघत बसणार आहात का? पुष्पवृष्टी करा. अरे पुष्पवृष्टी वगैरे आमची स्वागताची पद्धत आहे. अहो नको एवढं. अरे बाटली पडली आहे एक. बाटली लागली मला आता डोक्याला. सकट टाकाल का ग पोरींनो? बाटली पण टाकली तुम्ही. काय करताय? फुलं टाका, फुलं. सॉरी मृणालताई, हे घ्या, स्वागत आहे तुमचं. अरे काय करताय? अहो, अरे काय करताय तुम्ही? मुली वेडे आहात का जरा? पाणी पिता?
थांब ग जरा. काय करतायत ह्या पोरी? पुष्पवृष्टी करतायत. पुष्पवृष्टी करा. तुम्हीच म्हणालात ना फुलं ती फुलं. अगं मग गटारातली फुलं टाकाल का? गटारातली फुलं टाकते. गेस्ट आहेत ना ते. सर सॉरी, गेस्ट आहेत ना. डुक्कर आहे का तो? ड्रू करत एंट्री घेतली का त्यांनी? काय करताय तुम्ही? ते एक चांगल्या मनाचे आहेत. ते लावतील गटारातली फुलं अंगाला. पण तुम्हाला- मृणालताई काय काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? डुक्कर कशा म्हणतात तुम्हाला? मी म्हणताय डुक्कर, मला त्या नाही म्हणतायत. नाही, त्यांना कठोर शब्दात सांगितल्याशिवाय कळत नाही सर. मग त्यांना कठोर शब्दात सांगा ना. तुम्ही माझा कठोर शब्दात अपमान करताय. छे सॉरी, नाही तसं नाही हो. मी सॉरी त्यांना- मृणालताई, आम्हाला करा माफ. आम्ही नाही देणार तुम्हाला ताप. आभाळाच्या कागदावर काळ्या ढगांची शाई. आम्ही उद्याच्या मृणालताई. हे काय होतं? अशा करतात या. अशा करतात, माती खातात आणि मग यांना माहितीये मृणालताईंची स्तुती करायची, मग मृणालताई विरघळणार. अशा करतात या. बास झालं, केलं माफ. पुढे पण जायचंय की नाही पण कार्यक्रम? हा गुड. ती कविता लिहिली आहे स्वागताची. हो मृणालताई, शाबास. रात्रभर जागून कविता लिहिली. मी पण जागली रात्रभर. तू सकाळी झोपते, तुला काय जातं रात्री जागायला? मी सकाळी झोपते, तू सकाळी पण झोपते, दुपारी पण झोपते, रात्री पण झोपते. झोपते तर झोपते, माझ्या घरी झोपते ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? मी पण माझ्या घरी झोपते, तुला काय प्रॉब्लेम? मग तू झोप ना. तू झोप. तू झोप. मी इथे 4 तास तू झोप हे ऐकायला आलोय का? नाही ना. सॉरी. त्या कविता काय सादर करणार करणार आहे? आहेत ना. मी त्यांना काय सांगितलं माहितीये का? तुमच्या नावाच्या प्रत्येक अक्षरापासून कवितेची ओळ सुरू झाली पाहिजे, असं मी त्यांना एक टास्क दिला होता. बापरे, करा. एवढं? हुशार आहेत पोरी माझ्या. बरोबर. बोला बोला. सादर करीत आहोत ओंकार राऊत. ओंकार. ओंडका तू हास्याच्या नदीतला. काय? ओंडका तू हास्याच्या नदीतला. तुमच्या ओंग मधला त्यांनी ओंडक्याला कळलं मला, ओंग. कळलं मला, त्याच्या न- कळलंय मला. का का हसवतोस रे एवढा? रडू की हसू कळत नाही आम्हाला. राखण करतो घराची. ऊस त्याचा विनोदाचा. तबला वाजतो तबडक तबडक. तुझ्या बापाचा वाजतो तबला तबडक तबडक. हो कसं बोलताय? कोणाचा तबला तबडक तबडक वाजतो? ऊस त्याचा विनोदाचा. ऊस त्याचा विनोदाचा असं लिहिलंय त्या मुलीने. लहान आहे. तुमचा विनोद रसरशीत आहे ना, उसासारखा उंच. अगं मूर्ख मुली, म्हणून असं वाक्य लिहिशील का? ऊस त्याचा विनोदाचा. राखण करतो घराची. कोण आहे? रखवालदार आहे, मी कुत्रा आहे. राखण काय करतो घराची? अगं तसं तुमचा हास्य जत्रा कार्यक्रम लागतो ना, तर घरी असे जोक मारले की सगळे हसतात. मग हसल्यावर आवाज येतो. चोर आला की चोराला वाटतं घरात कोणतरी आहे, मग चोरी नाही होत, मग राखण होते. एवढं आहे? राखण करतो घराची, ह्याच्यात एवढा मतितार्थ दडलेला आहे? विचार केलाय काय तिने. विचार केलाय? अवघड आहे. अत्यंत म्हणजे ना, अत्यंत नाहीये ही असं कविता नका मृणाल. बोलू. एक मिनिट, अवखळ आहेत हो, असं नका बोलू. हे अवखळ नाहीये. हो असं काय करता? अवखळ आहेत. आत्ता चुकतील तर त्या शिकतील की नाही? पण माझ्यावर का चुकतायत त्या? तुमच्यावर चुक द्यात ना त्या. आता माझ्यावर कशा कविता करतील? सेलिब्रिटी जर तुम्ही आहात, मी तर त्यांचीच ताई आहे. कोणीच एवढं चुकत नाही मृणाल. असं नाहीये. हे बघा, उद्या जर महाकाव्य लिहायचं असेल तर आज अशा छोट्या मोठ्या कवितांच्या ओळी नदीत सोडाव्या लागतात. वा मृणालताई, हिरव्या शेतात फिरतात गाई. आम्ही उद्याच्या मृणालताई. का? का? अशा मस्का मारतात, लगेच विरघळवून टाकतात. माहितीये मला, शहाण्या आहात बघ तुम्ही. एक दिवस नाव काढणार आहेत माझं. नाव काढणार नाही, तुमची काढणार आहेत ते एक दिवस. लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून. तुम्ही असं बोलू नका सर, खरंच सांगते. मला तर असं वाटतं की मुळात आधी ना सगळेच दगड असतात सर. बघा. तो शिल्पकार जो असतो ना, तो त्याच्यातून पाटा वरवंटा घडवतो. आता कुठला शिल्पकार दगडातनं पाटा वरवंटा घडवतो? शिल्पकार मूर्त्या घडवतो मृणालताई.
शिल्पकाराला कितीही जरी ब्लॉक आला ना तरी तो पाटा वरवंटा नाही बनवणार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.